Hallelujah. Praise the Lord. आज सर्व जगभरात पाम संडे निमित्ताने सर्वत्र विशेष भक्ती होत आहे. आजच्या या पाम संडेसाठी जो काही संदेश परमेश्वराने आज आपणाकरिता देऊ केलेला आहे त्या संदेशाचा शीर्षक आहे राजा जो मरण्यासाठी आला. द किंग हू केम टू डाय. आणि याच्यासाठी घेतलेला जो शास्त्र भाग आहे तो मत्तयकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय वचन 1 ते 11. मॅथ्यू चॅप्टर 21 वर्सेस 1 to 11 मी आपणाकरिता वाचते. ते यरुशलेमे जवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हास आढळती ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोक समुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी. ऊर्ध्वलोकी होसाना. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. देवबाप हे वाचलेले वचन आपणाकरिता आशीर्वादाचे करो. झावळ्याचा जो रविवार आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये पाम संडे असं म्हणतो. हा जो झावळ्याचा रविवार आहे तो मानवी इतिहासातील सर्वात महत्वाच्या आठवड्याची सुरुवात करतो. हालेलुया. आजपासूनचा जो काही आठवडा आहे हा संपूर्ण आठवडा तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्वाचा हा आठवडा आहे. आणि या आठवड्याची सुरुवात या जावळ्याच्या सणापासून ती होत आहे. आणि या ठिकाणी जे वचन आपण वाचलेलं आहे त्यामध्ये आपण पाहतो की येशू यरुशलेमेत प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी असणारे जे काही लोकसमुदाय आहे तो लोकसमुदाय त्याचे स्वागत आनंदाने करतो. हे आपल्याला या शास्त्र वचनांमधून दिसलेलं आहे. आणि त्या लोक समुदायाने काय केलेलं आहे तर आपली वस्त्रे जी आहेत ती वाटेवरती त्यांनी टाकलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी झाडांच्या ढाळ्या आपल्या हातामध्ये घेऊन हलवल्या आहेत आणि होसाना म्हणून त्यांनी गजर केलेला आहे असे आपल्याला या शास्त्र भागातून दिसून येते. आणि हे सर्व काय एक शाही उत्सवाप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. एक रॉयल सेलिब्रेशन म्हणून त्यांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून एक याच्यामध्ये एक सामर्थ्यशाली सत्य जे आहे ते या क्षणामध्ये लपलेलं आहे. आणि ते हे आहे की हा राजा जो आहे तो सिंहासनावरती बसण्यासाठी तो आलेला नाही, सिंहासन घेण्यास तो आलेला नाही, तर हा राजा जो आहे तो वधस्तंभावरती जाण्यास आलेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आजच्या संदेशाचा शीर्षक जो आहे राजा जो मरण्यासाठी आला. द किंग हू केम टू डाय. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून सर्वप्रथम आपण जे काही पाहतो या ठिकाणी हे आहे की अभिवचनाच्या राजाचे आगमन. अ प्रॉमिस्ड किंग अराइव्स. अभिवचनाच्या राजाचे आगमन होत आहे
हे आपण पाहतो. तर ही जी काही घटना आहे ती घटना अपघाती नाही, ती घटना अचानकपणे घडली असं नाही, पण जी भविष्यवाणी परमेश्वराने जी भविष्यवाणी जकरियाच्या द्वारे केलेली होती ती भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. जर का आपण जकरियाचं पुस्तक काढलं तर जकरिया याचा 9वा अध्याय वचन 9, जकरिया चॅप्टर 9 वर्स 9, त्यामध्ये वचन आपल्याला सांगतं, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. जी भविष्यवाणी परमेश्वराने जकरियाच्या द्वारे शेकडो वर्षापूर्वी केलेली आहे, येशूच्या जन्माच्या शेकडो वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी जी आहे ती भविष्यवाणी तंतोतंत तशीच भविष्यवाणी या ठिकाणी जी केलेली होती ती तंतोतंत तशीच ती घडलेली आहे आणि ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आणि त्या भविष्यवाणीप्रमाणे मसीहा यरुशलेमेत कशा प्रकारे येणार आहे हे अगोदरच त्या जकरियाच्या द्वारे सांगण्यात आलेलं होतं. आणि तेच वचन आपल्याला या ठिकाणी वचन 5 मध्ये मत्ताई 21:5 मध्ये आपल्याला दिसतं की त्याच पद्धतीने या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे, सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. हालेलुया. मग जी भविष्यवाणी जुन्या करारामध्ये जकरियाच्या द्वारे करण्यात आलेली होती त्याची पूर्तता या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसून येते. आणि मग का गाढवाची निवड केलेली आहे? आपण पाहतो की राजे ज्या वेळेस येतात त्यावेळेस सर्व राजे कसे येतात, घोड्यांवरती स्वार होऊन ते येतात आणि ते घोडे कसे असतात, युद्धातले ते घोडे असतात. आणि म्हणून ते जे घोडे म्हटलं तर ते शक्ती आणि युद्ध याचं प्रतीक आहे. पण येशू ख्रिस्त गाढवावरती बसून तो आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि गाढवीवर बसून येणं तर ते शांतीचं आणि नम्रतेचं प्रतीक आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी काहीतरी महत्वाचं आम्हाला येशू विषयी समजतं. येशू तो एक राजा आहे असं म्हटलेलं आहे, पण तो वेगळ्या प्रकारचा राजा आहे. वेगळ्या प्रकारचा का राजा आहे? कारण तो राजाप्रमाणे घोड्यावरती आलेला नाही आहे, तो गाढवीवरती आलेला आहे म्हणून तो वेगळा आहे. एवढंच नव्हे तर तो नीतिमान आहे, तो विजयशाली असा राजा आहे, तो न्यायी आहे आणि तो नम्र आहे. आणि ज्या वेळेस तो आलेला आहे त्यावेळेस तो त्याच्या बरोबर तुमचं आणि माझं तारण तो घेऊन आलेला आहे. पहा, ज्या वेळेस राजे घोड्यांवरती येतात ते युद्धासाठी येतात आणि युद्ध करतात आणि युद्धामध्ये ते जिंकल्यानंतर त्या संपूर्ण राज्याचा किंवा त्या संपूर्ण शहराचा ते काय करतात, ताबा घेतात. त्या शहरावरती नंतर तिथून पुढे त्यांचं राज्य चालतं. पण प्रभू येशू ख्रिस्त राजा म्हणून आला, तो संपूर्ण या पृथ्वीचा ताबा घेण्यासाठी तो आलेला नाही, तर तो या संपूर्ण पृथ्वीवरती असणाऱ्या मानव जातीला तारण देण्याकरिता तो आलेला आहे. पहा, ज्या वेळेस आम्हाला कोणीतरी सांगतं की एक सामर्थ्यशाली राज्यकर्ता येणार आहे त्यावेळेस आमची काय अपेक्षा असते की आता हा सामर्थ्यशाली व्यक्ती आहे, एक राज्यकर्ता आहे म्हणून तो त्याचं संपूर्ण सैन्य त्याच्या बरोबर घेऊन येणार आहे, पूर्ण शस्त्र सामग्री, पूर्ण सगळे वेपन्स तो संगतीन घेऊन येणार आहे, अशा प्रकारचं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण ज्या वेळेस आम्हाला सांगण्यात आलं की राजा आमच्यासाठी येणार आहे तर त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की हा प्रभू येशू ख्रिस्त जो राजा म्हणून आला
पण तो एका राजासारखा आलेला नाहीये, तर तो फार शांतपणे तो आलेला आहे. तो नम्रतेमध्ये आलेला आहे. तो न काही कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन करण्यासाठी तो आलेला नाही. कोणावरतीही प्रभाव टाकण्यासाठी तो आलेला नाही. तो आला, तो तुम्हाला आणि मला तारण देण्याकरिता तो आलेला आहे. आणि म्हणूनच लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 10, लूक चॅप्टर 19 वर्स 10 मध्ये म्हटलेला आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. हालेलुया. मनुष्याचा पुत्र हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्याचा पुत्र म्हटलेला आहे. आणि जे लोक हरवलेले आहेत त्या हरवलेल्या लोकांना शोधण्याकरिता तो आलेला आहे. आणि शोधल्यानंतर त्यांना तारण देण्याकरिता तो आलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून जरी प्रभू येशू ख्रिस्त राजा म्हणून आला, तर तो राजा तारण देण्यासाठी तो आलेला आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट आम्हाला या मत्ती 21 वचन 1 ते 11 मधून आम्हाला समजतं की जमावाचा आक्रोश त्या ठिकाणी झालेला आहे. जमाव त्या ठिकाणी जो काही लोकसमुदाय होता तो आक्रोश करत आहे आणि होसानाचा गजर ते करत आहेत. हालेलुया. आणि होसानाचा गजर करत असताना ते काय म्हणत आहेत? दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, असं ते गजर करत आहेत. प्रियानो, होसाना या शब्दाचा अर्थ आहे की आता आम्हाला वाचवा, सेव्ह अस नाव, रेस्क्यू अस, असा त्याचा अर्थ होतो. आणि लोकांची इच्छा ही होती की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचा बचाव करावा. आणि म्हणून ते अशा प्रकारचा गजर करत होते, होसाना होसाना. कारण जमावाने ओळखलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा मसिया आहे, पण त्यांची जी काही समज होती ती अपूर्ण होती. लोकांना असं वाटत होतं, नाहीतर लोकांची अशी अपेक्षा होती की एक राजकीय उद्धार करता येणार, अ पॉलिटिकल डेलिव्हरर विल कम, राजकीय उद्धार करता येणार आणि तो आम्हाला रोमी कायद्यांमधून तो आमची सुटका करणार आणि तो आम्हाला अर्थली पॉवर, ऐहिक शक्ती तो आम्हाला देणार आणि तो आम्हाला विजय मिळवून देणार. म्हणजे त्या रोमी साम्राज्यामधून त्यांची सुटका तो करणार असं लोकांना वाटत होतं. पण प्रभू येशू ख्रिस्त जो आला तो महान कार्य करण्यासाठी आला. कशासाठी तो आला? तर प्रभू येशू ख्रिस्त पापातून स्वातंत्र्य देण्यासाठी तो आला, मृत्यूतून सुटका देण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी तो आला आणि सार्वकालिक तारण देण्यासाठी तो आला. आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा काय झाल्या त्या ठिकाणी भंग झालेल्या आहेत. कारण त्यांना वाटत होतं की एक राजकीय उद्धार करता येणार आणि तो त्यांना रोमी लोकांच्या तावडीतून त्यांची सुटका तो करणार. प्रियानो, कधी कधी तुमची आणि माझी प्रार्थना अशी असते की प्रभू माझ्या समस्या सोडव. पण देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत असताना देव म्हणतो, मी तुझे जीवन परिवर्तित करणार आहे. म्हणजे आम्ही काय अपेक्षाने प्रार्थना करतो की परमेश्वर आमची समस्या सोडवेल, पण परमेश्वर काय उत्तर देतो की मी तुझं जीवन परिवर्तित करणार. अशाच प्रकारचं या जमावाच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. या जमावाला वाटत होतं की त्यांना जे आहे ते त्यावेळेस त्यांना मुक्ती पाहिजे होती आणि ती पण रोमी लोकांपासून त्यांना सुटका पाहिजे होती. पण त्यांना सार्वकालिक पाप मुक्ती देण्यासाठी येशू त्या ठिकाणी आलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की या ठिकाणी आम्हाला
वरवरची आराधना केलेली दिसते आणि वरवरच्या आराधनेचा काय धोका आहे ते या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. त्या ठिकाणी जो काही जमाव होता ते काय गजर करत होते? होसाना होसाना म्हणून ते गजर करत होते. म्हणजे आम्हाला वाचव, आमची सुटका कर, आम्हाला वाचव असा त्याचा अर्थ होतो. पण हाच जमाव नंतर काय गजर करत आहेत? वधस्तंभावरती खिळा असा गजर ते करत आहेत. क्रुसिफाय हिम, क्रुसिफाय हिम असा गजर हाच लोकसमुदाय त्या ठिकाणी करत आहे. कारण जेव्हा येशू ख्रिस्त आला त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं की या लोकांची अपेक्षा ही होती की त्यांनी त्यांची सुटका रोमी लोकांपासून करावी. पण तसं येशूने केलं नाही, म्हणून ते येशूपासून मागे फिरले, येशूपासून ते निघून गेलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी एक गंभीर सत्य प्रगट होत आहे. आणि ते सत्य काय आहे की आपण ओठाने येशूची स्तुती करतो, पण पूर्णपणे आम्ही आमचं जीवन त्याच्या हातामध्ये सोपवून देत नाही. पूर्णपणे आम्ही त्याचं अनुकरण करत नाही. आणि तेच या जमावाच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. ते आपल्या तोंडाने येशूची स्तुती करत होते, होसाना होसाना म्हणत होते, परमेश्वराच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो असं ते मग गजर करत होते. पण ते फक्त मुखाने ओठाने ते प्रभूची स्तुती करत होते, पण त्यांचं अंतःकरण जे आहे ते पूर्णपणे परमेश्वरापासून ते लांब होतं. आणि म्हणून ते येशूचं खऱ्या अर्थाने अनुकरण करू शकले नाहीत. आणि हेच लोक पुढे जाऊन म्हणाले त्याला वधस्तंभावरती खिळा. पहा, जर का एक उदाहरण द्यायचं असेल तर आपण पाहतो की ज्या वेळेस क्रिकेट मॅच चालू असते त्यावेळेस क्रिकेट मॅचचा एखादा जो काही चाहता असतो, फॅन असतो, ज्या वेळेस त्याची आवडती टीम जिंकत असते, मॅच जिंकत असते, चांगला खेळ खेळत असते, त्यावेळेस तो उड्या मारून आनंदाने तो जे जयकार करत असतो आणि त्या टीमला तो प्रोत्साहन देत असतो. पण तीच टीम ज्या वेळेस बाद खेळ खेळते, चांगला खेळ खेळत नाही, ज्यावेळेस ती हरते असं त्याला वाटतं, त्यावेळेस त्याचा देखील आवाज काय होतो? कमी कमी होतो आणि कुठेतरी तो शांतपणे बसतो किंवा खेळ सोडून तो ते खेळाचं ग्राउंड सोडून तो त्या ठिकाणावरून निघून जातो. काही लोक अशाच प्रकारे करतात. ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं चाललेलं असतं, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर ज्या वेळेस त्यांना मिळत असतं, जे काही आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहेत ते सर्व आशीर्वाद त्यांना डोळ्याने दिसत असतात, त्यावेळेसच येशूची ते स्तुती करतात आणि त्याच वेळेस येशूच्या मागे मागे ते चालतात, त्याचं अनुकरण ते करतात. पण ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये समस्या येतात, ज्या वेळेस त्यांच्या जीवनातील आशीर्वाद सगळे निघून जातात किंवा त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर वेळेवरती मिळत नाहीत, त्यावेळेस ते येशूला सोडून देतात, त्याच्या मागे मागे चालण्याचं ते थांबवतात. पण प्रियानो, खरं शिष्यत्व हे आहे की तो खरा शिष्य जो आहे तो मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो विश्वासू राहतो आणि येशूचं अनुकरण करत तो राहतो. मग परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, त्या सर्व अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो येशूच्या मागे मागे तो चालत असतो, त्याचं अनुकरण तो करत असतो. आणि म्हणून प्रियानो, आज या जावळ्याच्या रविवारच्या दिवशी 2 प्रश्न आम्ही स्वतःला विचारले पाहिजेत. काय माझी आराधना ही भावनिक आहे का माझी आराधना ही कमिटेड आहे, वचनबद्ध आहे, त्याच्यामध्ये बांधिलकी आहे? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि दुसरा प्रश्न जो आहे की काय मी ज्यावेळेस फक्त सोयीचं असतं त्याच वेळेस मी येशूचं अनुकरण करतो का मी सर्व परिस्थितीमध्ये येशूचं अनुकरण करतो? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण प्रभूला सुद्धा आमची वरवरची आराधना ही नको आहे. फक्त तोंडाने केलेली आराधना
ही त्याला आवडत नाही, तर अंतःकरणापासून आम्ही त्याची आराधना आणि त्याची स्तुती आम्ही केली पाहिजे आणि आम्ही एका विश्वासू दासाप्रमाणे त्याचं अनुकरण आम्ही मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही केलं पाहिजे. त्यानंतर या शास्त्र वचनामधून आम्हाला हे समजतं की हा जो राजा आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्यांनी विलाप केलेला आहे. यरुशलेम मध्ये ज्यावेळेस तो त्या गाढवावरती बसून तो यरुशलेमच्या आत प्रवेश केलेला आहे, त्यावेळेस तो रडलेला आहे असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 41 आणि 42. लूक चॅप्टर 19 वर्सेस 41 आणि 42. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आम्हाला वचन हे सांगतं की यरुशलेमेमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी प्रवेश केला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त रडला आहे. मग आता पहा, आपल्या समोर प्रश्न हा येतो की हा राजा म्हणून आमच्याकडे आलेला आहे आणि एक राजा म्हणून त्याचं स्वागत लोकांनी केलेलं आहे आणि एक जय उत्सव त्या ठिकाणी होत आहे राजा म्हणून, तरी देखील का हा राजा रडत आहे? हा राजा यासाठी रडत आहे प्रियानो, कारण लोकांनी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे. काय गैरसमज आहे तो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लोकांना वाटत होतं की एक राजकीय व्यक्ती येणार, एक पॉलिटिकल लीडर येणार आणि तो आम्हाला रोमी लोकांच्या तावडीतून तो आम्हाला सोडवणार आहे. पण येशू ख्रिस्त आला, तो त्यांना तारण देण्याकरिता तो आलेला आहे. हा जो गैरसमज लोकांच्या मनामध्ये होता त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त रडत आहे. दुसरी गोष्ट ही आहे की लोकांनी त्याचा नाकार केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट का तो रडत आहे, तो या कारणासाठी रडत आहे की न्याय जो आहे तो येणार आहे. हालेलुया. येशूचं हृदय जे आहे ते कळवळ्याने भरलेलं होतं. ज्यावेळेस तो या लोकसमुदायाकडे तो पाहत होता त्यावेळेस त्याला रडू यासाठी येत होतं, का तर तो लोकसमुदायांकडे यासाठी तो पाहत नव्हता की ते फक्त लोक आहेत म्हणून, पण तो यासाठी पाहत होता त्यांच्याकडे कारण त्याला ते हरवलेले आत्मे दिसत होते. त्यांच्यामध्ये त्यांनी हरवलेले आत्मे पाहिले म्हणून त्याला रडायला आलं, कारण तो तारण देण्यासाठी आलेला होता आणि लोकांनी त्याचा गैरसमज करून घेतला आणि लोकांनी त्याला नाकार दिला आणि लोक त्याच्यापासून दूर निघून गेले. प्रियानो, येशू ख्रिस्त रडला कारण लोकांनी त्याचा नाकार केलेला आहे. जी शांती तो देण्यासाठी आलेला होता त्या शांतीचा त्याने नाकार केलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी वचन 42 मध्ये आपण वाचलं की तो म्हणतो, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. शांतीच्या गोष्टी जो येशू सांगण्याकरिता आला, देण्याकरिता आला, त्या त्याने घेतल्या नाहीत आणि म्हणून त्याला ते रडू आलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला येशू ख्रिस्ताचं हृदय दिसून येतं प्रियानो. तो फक्त पवित्रच नव्हता तर त्याच्यामध्ये सखोल कळवळा सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये होता आणि तो त्याच कळवळ्याने त्याचं अंतःकरण काय झालं, भरून गेलेलं आहे. कारण जितके लोक त्याच्या समोर होते तितक्यांना त्यांनी काय पाहिलं, त्यांनी हरवलेले आत्मे म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी रडू आलेलं आहे प्रियानो. त्यानंतर आम्हाला वधस्तंभाचा मार्ग जो आहे तो या ठिकाणी आम्हाला दिसतो प्रियानो.
कारण झावळ्याचा रविवार म्हणजे गोष्टींचा अंत नाहीये. येशू ख्रिस्ताबद्दलची गोष्ट जी आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेली आहे, तो झावळ्याचा सण आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा अंत झालेला नाही, पण तिथून पुढे वधस्तंभाचा प्रवास जो आहे त्या वधस्तंभाच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून पाऊल फिलिपिकराच्या मंडळीस लिहित असताना फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय वचन 8, फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 8 मध्ये म्हटलेलं आहे, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होणे, त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. तो फक्त गाढवावरती येऊनच त्यांनी त्याची नम्रता दाखवलेली नाहीये प्रियानो, पण या संपूर्ण या प्रवासामध्ये तो किती त्यांनी स्वतःला लीन आणि नम्र केलेला आहे हे तुम्हाला आणि मला दिसून आलेलं आहे. आणि म्हणून पाऊल सुद्धा मंडळीला लिहित असताना तो म्हणत आहे की वधस्तंभावरचे मरण त्याने सोसलेले आहे आणि त्यांनी आज्ञापालन करून स्वतःला लीन केलेले आहे. आणि म्हणून आम्हाला दिसतं की जय जयकार करणाऱ्या त्या लोकसमुदायापासून ते उत्तम शुक्रवारच्या दुःख सहनापर्यंत तो आज्ञाधारक राहिला आहे. एवढंच नव्हे तर त्या दुःख सहनानंतर मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर त्या कबरेच्या शांततेपर्यंत तो आज्ञाधारक राहिलेला आहे. आणि हा संपूर्ण जो काही क्रूस खांबापर्यंतचा जो मार्ग होता आणि त्याच्यानंतर पुनरुत्थानापर्यंतचा जो काही मार्ग होता, तिथपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो स्व इच्छेने तो चाललेला आहे आणि शेवटपर्यंत तो आज्ञाधारकपणा त्यांनी सोडलेला नाही. आणि महत्वाचं सत्य हे आहे की येशूने नियंत्रण जे आहे ते गमावलेलं नाही. येशूने वधस्तंभाची निवड जी आहे स्वतःहून त्यांनी केलेली आहे. त्याला माहित होतं की त्याला वेदनेमधून जावं लागणार, त्याला माहित होतं की त्याचा तिरस्कार होणार आहे, त्याला माहित होतं की त्याचा स्वतःचा आत्मत्याग त्याला करावा लागणार आहे. तरी देखील त्या मार्गावरती चालणं त्यांनी चालूच ठेवलं, यासाठी की तो तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती करत होता. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं, प्रीती होती, आपलेपणा होता. आणि यासाठी त्यांनी जे काही वेदना आहेत, तिरस्कार आहे, त्याग आहे आणि सर्व काही ते वधस्तंभाचं मरण वगैरे सगळं काही त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी सोसलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून तो गप्प राहिला, तो शांत राहिला, त्यांनी कोणत्याही प्रकारची कुरकुर केलेली नाहीये प्रियानो, पण शांतपणे नम्रतेने त्यांनी आज्ञा पालन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियानो, आज देखील आमच्या जीवनामध्ये जर दुःख आलं, वेदना आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे संकट आमच्या जीवनामध्ये आले, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत किंवा येशूचे अनुकरण करणारे लोक आहोत म्हणून आमची निंदा झाली, आमची थट्टा उडवली गेली, आमचा तिरस्कार झाला, तरी देखील ख्रिस्तासाठी आम्हाला या सर्व गोष्टी सहन करायच्या आहेत. आणि जसा येशू शेवटपर्यंत त्यांनी आज्ञाधारकपणा सोडला नाही, तसं तुम्ही आणि मी सुद्धा शेवटपर्यंत तो आज्ञाधारकपणा आम्ही सोडून देऊ नये. आम्ही शेवटपर्यंत त्या येशूच्या मागे मागे आम्ही चाललं पाहिजे, त्याचं अनुकरण आम्ही केलं पाहिजे. मग कोणत्या प्रकारच्या राजाचं अनुकरण आम्ही करणार, हा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो. तर महत्वाचे हा प्रश्न आहे की कोणत्या प्रकारचा राजा तुम्हाला पाहिजे आहे. काय तुम्हाला असा राजा पाहिजे जो तुमच्या समस्या सोडवतो, की असा राजा पाहिजे जो तुम्हाला सांत्वन देतो, जो तुमच्या इच्छा पूर्ण करतो, असा राजा तुम्हाला पाहिजे का तुम्हाला असा राजा पाहिजे, अशा राजाला तुम्ही स्वीकारत आहे जो तुम्हाला समर्पण करण्यासाठी पाचारण करतो, जो त्यागाच्या द्वारे तुम्हाला चालवतो आणि जो तुमचं हृदय परिवर्तित करतो.
कशा प्रकारचा राजा तुम्हाला पाहिजे आहे, आज तुम्ही ते ठरवायचं आहे प्रियांनो. येशू फक्त तारण देण्यासाठी तो आलेला नाही, पण तो स्वतः प्रभू आहे हे दाखवण्याकरिता, हे तुम्हाला आणि मला समजून देण्याकरिता तो आलेला आहे प्रियांनो. आणि म्हणून आज या जावळ्याच्या रविवारी तुमचा आणि माझा प्रतिसाद कसा असला पाहिजे, या संदेशाच्या द्वारे आज तो तुमच्या आणि माझ्याशी बोललेला आहे. तो तुम्हाला आणि मला पाचारण करत आहे. वैयक्तिक प्रतिसाद आम्ही कशा प्रकारे देणार आहे प्रियांनो. तर सर्वप्रथम आम्ही राजा म्हणून त्याचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये केला पाहिजे. जसं तो यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आला, तसं तिथे असलेल्या लोकसमुदायाने त्याचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा येशूचं स्वागत राजा म्हणून आमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे. फक्त अंशतः नाही, म्हणजे फक्त पार्शली नाही, तर पूर्णपणे कम्प्लिटली आम्ही त्याचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये आम्ही राजा म्हणून केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही प्रतिसाद देण्यामध्ये काय करायचं आहे, आम्हाला आमच्या अपेक्षांचं आत्मसमर्पण करायचं आहे. देवाने कसे कार्य करावे हे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो देवाने आमच्यासाठी हे करायला पाहिजे होतं, देवाने असं करायला नको पाहिजे होतं, देवाने तसं केलं असतं तर किती चांगलं झालं असतं, देवाने हे करावं, देवाने ते करावं. आणि म्हणून आम्हाला जे काही वाटतं ते आम्ही बोलून जातो की देवाने अशा अशा प्रकारचं केलं पाहिजे. आणि म्हणून देव कशा प्रकारे कार्य करत आहे त्याचं नियंत्रण आम्ही आमच्या हातामध्ये घ्यायचं नाही, तर देवाच्या योजनेवरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. कारण जे काही परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी करणार आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी उत्तम ते तो करणार आहे. तुमच्या आणि माझ्या भल्यासाठी, तुम्हाला आणि मला आशीर्वाद देण्यासाठीच तो ते करणार आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या अपेक्षांचं समर्पण करायचं आहे. त्या लोकसमुदायाने तिथल्या वेगळ्या प्रकारची अपेक्षा केली, पण येशू आला तो वेगळ्या कारणासाठी तो आला. त्याच्या पाठीमागचा, येशूला पाठवण्याच्या पाठीमागचा जो काही हेतू होता, उद्देश होता देवपित्याचा, तो वेगळा होता. आणि म्हणून या लोकसमुदायाच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या अपेक्षा भंग होऊ द्यायच्या नाहीत, तर आमच्या अपेक्षांचं समर्पण आम्ही करायचं आहे. देवाच्या योजनेवरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तिसरी गोष्ट आम्हाला करायची आहे की या उत्सवाच्या पलीकडे जाऊन आम्हाला अनुकरण करायचं आहे. आज पाम संडे आहे म्हणून एकाच दिवशी आम्हाला उत्सव करायचा आहे. याच दिवशी आम्हाला होसाना होसाना म्हणायचं नाहीये. याच दिवशी फक्त आम्हाला येशूची स्तुती करायची नाहीये, तर इथून पुढे सुद्धा आम्हाला येशूचं अनुकरण करायचं आहे. येशूचं अनुकरण करणं हे आम्ही थांबवू नये. हे अनुकरण आम्ही करतच राहायचं आहे. त्याचा जय जयकार, त्याची स्तुती आम्ही करतच आहेत. जोपर्यंत त्या वधस्तंभापर्यंत आम्ही जात नाही, त्यागाच्या द्वारे आम्ही जोपर्यंत त्या पुनरुत्थानाच्या जीवनापर्यंत जात नाही, तोपर्यंत आम्हाला त्याचं अनुकरण जे आहे ते आम्हाला करायचं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की होसाना पासून हालेलुया पर्यंत आम्हाला जायचं आहे प्रियानो. कारण जावळ्याच्या रविवारची सुरुवात जी आहे ती होसानाने होते, म्हणजे आम्हाला वाचव, आमचा बचाव कर. पण त्याचा जो काही प्रवास आहे तो तुम्हाला आणि मला प्रभूची स्तुती करण्यापर्यंत तो घेऊन जातो. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे प्रभूची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड हा हालेलुयाचा अर्थ आहे. आणि म्हणून होसाना पासून ते हालेलुया पर्यंत आम्हाला हा प्रवास जो आहे तो घेऊन जात आहे. आणि हाच प्रभू येशू ख्रिस्त जो यरुशलेमेमध्ये ज्याने प्रवेश केला, तो आता वधस्तंभावरती तो जाणार आहे. आणि वधस्तंभावरचं मरण
त्यांनी सोसल्यानंतर तो कबरेमध्ये तो जाणार आहे, कबरेतून तो उठणार आहे आणि तो पुन्हा राजा म्हणून तो पुन्हा या भूतलावरती तो येणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला त्याची स्तुती करत राहायचं आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थाने त्याचं अनुकरण करत राहायचं आहे. म्हणून प्रियानो, आज आपण खऱ्या अर्थाने तो आमचा राजा आहे म्हणून त्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करूया. आजपर्यंत जर का आपण वरवरची आराधना केली असेल, फक्त तोंडाने त्याची आराधना केली असेल, तर आज आपण ते थांबवूया आणि अंतःकरणापासून आपण त्या ख्रिस्ताची स्तुती आणि आराधना आपण करूया. त्याचं नाव आपण आपल्यामध्ये उंच करूया आणि विश्वासू दासाप्रमाणे आपण त्याचं अनुकरण करूया. पूर्णपणे आपण त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये आपण करूया आणि देवाला आपण एक अभिवचन देऊ की देवा, मी शेवटपर्यंत मी विश्वासू राहणार आहे. माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती आली तरी देखील मी तुला कधीही सोडून जाणार नाही आणि शेवटपर्यंत मी विश्वासू राहीन, असं अभिवचन आपण परमेश्वराला आज देऊया आणि पूर्णपणे आपलं जीवन त्या परमेश्वराला समर्पित करूया. हालेलुया. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला जे आहे, तुमचा आणि माझा त्याने बचाव केलेला आहे, तारण केलेला आहे आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला त्या होसानापासून तो हालेलुया पर्यंत तो घेऊन जात आहे. आणि म्हणून या प्रवासामध्ये, जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्ही आणि मी जात असताना आम्हाला स्तुती आणि स्तुती करतच आम्हाला त्या स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. हालेलुया. तर परमेश्वर करो आजचं हे वचन तुमच्यासाठी, माझ्यासाठी आशीर्वादाचं करो. या आपण या वचनाकरिता परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण त्याची स्तुती करूया. अत्यंत थोर आणि दयाळू अशा आमच्या प्रभू परमेश्वरा, आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. खरोखर प्रभू, आज तू आमच्या अंतःकरणाशी तू बोललेला आहेस आणि खऱ्या रीतीने प्रभू आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा राजा म्हणून, आमचा प्रभू सार्वकालिक राजा तो आहे म्हणून त्याचा स्वीकार आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो. बापा प्रभू दयाळू परमेश्वरा, आतापर्यंतची जी आराधना आम्ही केली आणि ती आराधना करत असताना जर का फक्त आम्ही ओठाने वरवरची आराधना केली असेल तर या क्षणाला प्रभू आम्ही तुझकडे क्षमा मागतो. दया कर प्रभू, कृपा कर आणि प्रभू तू आम्हाला प्रभू या वरवरच्या आराधनेसाठी प्रभू तू आमची क्षमा कर. आणि इथून पुढे फक्त आम्ही ओठाने तुझी आराधना आणि तुझी स्तुती करू नये, तर अंतःकरणाच्या खोलीपासून आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करावी. याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. देव पित्या, मी प्रार्थना करते प्रभू दयाळू परमेश्वरा, शेवटपर्यंत विश्वासू जीवन जगून येशू ख्रिस्ताचं अनुकरण करण्याकरिता तू आम्हाला शिकव बाप्पा, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. आज प्रभू फक्त हा जय उत्सव प्रभू आम्ही करू नये, तर इथून पुढचं जीवन जे आहे ते आम्ही एक समर्पित जीवन जगावं आणि प्रभू आम्ही तुझी स्तुती करत प्रभू तुझ्या राज्यामध्ये आम्ही प्रवेश करावा. याकरिता प्रभू तू आमच्या जीवनाचा उपयोग करून घे अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. होसाना पासून हालेलुया पर्यंत प्रभू तू आम्हाला घेऊन जा, हीच तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.